तुझी या पदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी दुर्वीर अंभाकरी वरकरणाराहू पूर्ण कुठील मी करी मज ऐसा निरभयटिष्यथ समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन हो पाहू उकळणी वणीचे हितनुष सारे वदत वनाताहू अशान हतमन भ्रमिताहू उकळणी वणीचे हितमुष सारे वरवणाताहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतर हो पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतर हो पाहू उकळणी वणीचे हितमुष सारे वरवणाताहू उदीर्ण नव्हे उपकारा जरी तनु तुझ मागू बोधुनी रागिसी इह पर नश्वर मणी उठला बाहू सद्गुरुनाथा हात श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
करना
राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल
मंडळासाठी जे निर्माते आहेत म्हणजे आपल्या वीरेंद्रजी त्याच्या झुमटाचे गायन केलेलं आहे आणि त्याचे निर्माते आकाश नारायण गावकर. कळवळून साध घातली होती माझी, कशी कळवळून सांगते. ओळखताय है ना? हां, नक्की. सर्वांना एकदा मानाचा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण जे आहोत सगळे एका कुळाचे आहोत, बरोबर का? जे कोणी स्वामी भक्तामध्ये येतात त्यांचा कुळ गोत्र सगळंच बदलतं. कारण काय, जे स्वामींच्या कुळाचे होतात त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण एक लक्षात ठेवा, कल्याण व्हायच्या आधी खूप सत्यानाश होतो बरं का. हे लक्षात ठेवा. हे आपल्या स्वामी भक्ताची एक नियम आहे. कारण काय असतं की आपल्या पूर्वजन्मीचा सध्याचा काही कर्मांचा दोष असतो. तो दोष जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत काही गोष्टी प्रारब्धापूर्वी होत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणताल की मी स्वामींकडे दररोज येते किंवा दररोज येतो. खरं तर मी तुमच्या सर्वांपेक्षा खूप कमी आहे, लहान आहे, पण स्वामी भक्तीमध्ये मला खूप अनुभव आहे किंवा आनंद आहे. जेवढा मला अनुभव आला मी नक्की सांगतो आणि तुम्ही जसं लवकरात लवकर स्वामींकडे कसे पोचाल हे नक्की सांगतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वामी भक्तीमध्ये पडता तुमच्या जवळचे नाते गोते पाहुणे भावकी जे कोणी तुमच्या विरोधामध्ये आहेत किंवा जे कोणी तुमचं वाईट विचार करतायत ते पहिला तुमच्यापासून दूर होतात. मग काही लोकांचं अतिशय जवळचे प्रेम करणारे व्यक्तीसुद्धा दूर होऊन जातात. मग आपल्याला वाटतं की अरे बापरे, मी स्वामी भक्तीमध्ये आले आणि माझा सगळं सत्यानाश होऊ लागला आहे. सत्यानाश नाही, काही गोष्टी उद्या चालून त्यांच्याकडून तुम्हाला एवढ्या अडचणीमध्ये महागात पडणार आहेत ना, त्या आता स्वामी नील करून टाकतात. आणि आता एक जण म्हणतात दादा मी स्वामींच्या भक्तीमध्ये झाला 1.25 महिना झालं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, मी भक्ती करते पण मला काही स्वामी पावतच नाही. बरोबर आहे? हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही स्वामीच्या भक्तीमध्ये पडता स्वामींचं परिपूर्ण जे काही ताकद आहे किंवा आपल्या अंगामध्ये जी शक्ती भरते, आपला जो ऑवरा स्ट्रॉंग करतो, ऑवरा याचा अर्थ आपल्या आत्म्याची ताकद असते. जसं आपल्या शरीराची एक ताकद म्हणजे बाहू असते ना, बाहू म्हणजे दंड म्हणतो आपण, तसा आत्म्याची ताकद एक ऑवरा असते. ती ताकद वाढवल्यानंतर ना कोणी आपल्यावर करणी काय, कोणी आपल्यावर वाईट नजर पण टाकू शकत नाही. मग ती वाढवायची कशी? सगळ्यात सुंदर आणि स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे बाळप्पा महाराजांना. ज्यावेळेस बाळप्पा महाराज माहिती सगळ्यांना, ठीक आहे. बाळप्पा महाराज जेव्हा स्वामी समर्थांकडे आले होते त्यावेळेस बाळप्पा महाराजांच्या विरोधामध्ये षड्यंत्र झालं होतं. वीरेंद्र सर कुठे सर? तुम्ही जरा जवळ आहे, मला जरा कम्फर्टेबल फील वाटत, माझे खास मित्र आहेत ना त्यासाठी. त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, बाळप्पा महाराजांच्या विरोधात षड्यंत्र केलं गेलं आणि षड्यंत्र करणारे कोण होते? तेच सगळे स्वामी भक्तही होते. बाळप्पा महाराजांना विष घालून मारण्याचा प्रयत्न देखील केला, सगळ्यांना माहिती आहे. घालायचं होतं तर चिमूटभर कशाला घातलीस? रांजण भरून खाऊ घालायची होतीस, तरीसुद्धा आम्ही वाचवलं असतं. म्हणजे तुमच्यावर एक व्यक्ती वाईट नजर टाकला असेल, करणी करत असेल, 2 व्यक्ती वाईट नजर टाकली असतील, करणी करत असतील, तुमचा सत्यानाश करण्यासाठी अख्खं समोर सगळं जग जरी उभारलं असेल, तुमच्या पाठीशी फक्त श्री स्वामी समर्थ असे जरी सावली घेऊन उभारले ना, फक्त एक लक्षात ठेवायचं, समोरच्यांचा कार्यक्रम संपला. बरोबर आहे का? आणि एवढं पण टेन्शन चेहरे घेऊ नका, गुरुवार आहे आज. हां, आणि एक सांगतो, स्वामींच्या भक्तीमध्ये कुठे नियम नाही आहेत, कारण स्वामी नियमबाह्य आहेत. बरोबर आहे? स्त्रियांना कोणी बनवलो? देवाने, स्वामींनी. पुरुषांना कोणी बनवलो? स्वामींनी. जर बनवणारा आपला ब्रह्मांड नायक आहे तर जवळ करण्याचा अधिकार त्यांचाच आहे. म्हणून तुम्ही आज स्वामीच्या जवळ आहात, हे लक्षात ठेवून चाला. स्वामींची भक्ती बंद पडता कामा नये. आता कधी कधी काय असतो की स्वामी समर्थावर आपला विश्वास एवढा उडतो म्हणतो बरं का, उडतो. असं वाटतं ना की अरे स्वामी आम्ही किती केलं तुमचं, एवढं करून देखील सत्यानाशच करू की नको, का अजून केलं की अजून सत्यानाश होईल माझं? हा सर्वात मोठा प्रश्न असतो. पण एक लक्षात ठेवा, सत्यानाश होण्यापूर्वी जो काही तुमचा काळ चालू असतो ना, तुम्हाला आनंदाचं वाटतो, अरे मी पहिला खूप चांगले होते, स्वामींच्या भक्तीत आले, जरा मला संकट आले. लक्षात ठेवा, ते संकट नसतात,
तर तुमच्या काही कर्मांचा फळ असतं ते तुम्ही भोगत असता. पण एक लक्षात ठेवा, जर ते चुकून तुम्ही व्यवस्थित ती परीक्षा पास झालात तर तुमच्यासारखा धनवान, तुमच्यासारखा मजबूत आणि तुमच्यासारखा धाडशी कोणी नसणार म्हणजे नसणार. आता उदाहरण मी माझं देतो स्वतःचं, ठीक आहे? म्हणजे मी सांगतो स्वतःचं माझी लाईफ काय झाली, मला माझ्या सगळ्यांना माहितीच आहे, पण मी माझं सांगतो. ज्यावेळेस मी स्वामींची भक्ती गेले 20 वर्ष करत होतो, पण काही असं म्हणजे नॉर्मली असं कधी दर पण प्रत्येक ठिकाणी स्वामी दिसायचे. झालं काय, 2022ला माझे वडील वारले, जे स्वामी समर्थांचे अतिशय निस्सम भक्त होते. वारल्यानंतर त्यांची भक्ती माझ्या मार्फत आली. मी म्हणलं ठीक आहे, वडील 56 वयाचे होते, जागी क्षणी अटॅक आला आणि जागेवर निघून गेले. मी म्हणलं हरकत नाही देवा, चला ऐकून वारली लगेच. म्हणलं चल देवा काय हरकत नाही, त्याला यायचं कुठे होतं. अचानक माझ्या बायकोला देखील ब्रेन ट्युमरचा आजार उद्भवला आणि तिचं पण शरीर लपा मारून पडलं. मी म्हणलं स्वामींना तुम्ही खोटारडे आहात. मी शब्द मोठा वापरतो बरं का, तुम्ही तर दादा असं का बोलणार, ती माझी आई आहे, मी त्यांना बोलेन. तुमच्यासारखा खोटारडा व्यक्ती किंवा देव हा जगात कुठलाच नाही आहे, तुम्हीच आहे म्हणलं. आणि हे बोललं आणि म्हणलं मला काय तुमची भक्ती होत नाही, मी सगळ्यात मोठी चूक केली आहे तर तुमचं नामस्मरण करून तुमची भक्ती करून केली आहे म्हणलं. ह्याच्या पुढं मला होणार नाही, कारण तुम्ही माझे आईबाप खाल्लात, माझी बायको पण तुम्ही घेतली म्हणलं. बोललं मी, आता माझी आई मी बोलणार हक्काने, तुम्ही बोलता स्वामी हे काय चाललंय, तसं मीही बोललो. झाला असा विषय, माझ्या बायकोचं ऑपरेशन आलं. जर्मनीला, युरोपला, भारतामध्ये सगळीकडे माझ्या बायकोची रिपोर्ट दाखवली. सगळे म्हणले वाचू शकत नाही, मरणार म्हणजे मरणार. मग त्यामध्ये जोशी सर म्हणून होते, त्यांचा पूर्ण शरीर हे स्वामी समर्थांसारखं होतं. त्यांचे हातसुद्धा गुडघ्याच्या खालीपर्यंत येत होते, त्यांचे कान असे स्वामीसारखे मोठे होते. ते सहज म्हणले अरे आकाश तू घाबरू नको, आपण काय करू, तुझी बायको असेल तसं 3 महिने मरणारच आहे, मग आपण प्रयत्न करून केला आणि ती मिली तर काय हरकत नाही, पण तू काय टेन्शन घ्यायची, प्रयत्न केले किंवा प्रयत्न केला हे तुझ्या मनामध्ये राहील. सेम तसंच झालं आणि मी माझ्या बायकोचं ऑपरेशन करायला परमिशन दिली आणि मला स्वप्नामध्ये स्वामी दृष्टांत झाला आणि ऑपरेशन होणार तो बुधवारी. मी सांगतो बरं का, ऑपरेशन होणार होतं बुधवारी सकाळी 9 वाजता. मंगळवारी स्वामी समर्थ महाराज रात्री स्वप्नात माझ्या आले. मला म्हणाले अरे, मला काय म्हणाले, भामट्या म्हटले मला, अरे भामट्या म्हटले, तुझ्या बायकोचं ऑपरेशन आम्ही कृष्णा आल्यावर करणार म्हणले. म्हणजे गुरुवारी त्यावेळेस कृष्णाष्टमी होती 2023 ऑक्टोबर महिन्यामध्ये होती, तेही सांगतो बघा तुम्ही. आणि मी दचकून उठलो. मी म्हणलं आता हे ऑपरेशनमध्ये मला तोंड घालणार म्हणलं, आता माझ्या म्हणजे बायकोला घेऊन जाणार म्हणलं, आता हे उगाच आले माझ्या स्वप्नात म्हणलं. मी गेलो परत खाली, त्याचं काय बरं, मी ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्याचे जे मोठे डॉक्टर सगळे स्वामी बघतात, त्यांच्या खाली सगळ्यात मोठं मंदिर स्वामींचं आहे. आता देवाचे पाया पडतो, कुठल्या उरला पर्याय स्वामी, दुसरं काय नव्हतं. गेलो खाली. मी म्हणलं माझ्या बायकोच्या मध्ये माझ्यामध्ये यायचं नाही म्हणलं, बाप खाल्ला सगळं खाल्लं, आता बास म्हणलं, यायचं नाही म्हणजे यायचं नाही म्हणलं. असं मी ताकदीने बोलून आलो आणि मग बुधवार उजळलं. डॉक्टर म्हणले नारायणकर सॉरी, जोशी सर जे आहेत अचानक जरा त्यांच्या घरी अडचण झाली आणि ते तुमचं ऑपरेशन उद्या गुरुवारी होणार आहे 9 वाजता आणि त्यावेळेस 9:15 वाजता कृष्णाष्टमी चालू होणार होती. त्यावेळेस माझ्या बायकोला ऑपरेशनला घेतलं. माझी फक्त मनामध्ये प्रार्थना एकच, पण त्यास मला माहीत नाही काय झालं, मी परत स्वामीची माफी मागितली. स्वामी म्हणला माफ करा, काही करा, माझ्या बायकोला वाचवा, तिला आजू ठेवा, लंगडं ठेवा, लकवा मारून पडून राहू द्या किंवा कशी का राहू द्या, मी तिला सांभाळायला खंबीर आहे. सगळं गेलं, फक्त मला तिला सांभाळायचं आहे, बस तुम्ही फक्त मला तिला परत द्या. तिला कसं बरं आहे, कर ती बरे का ना बेडवर राहू द्या, पण माझ्या समोर राहू द्या म्हटलं, बाकी काय मला काही नको म्हणलं. तिच्या कर्माचे फळ तुम्ही सहन करून घ्या म्हणलं, बस म्हणलं. तसंच झालं आणि डॉक्टर काय म्हणले की पूर्ण एक डोळा निघून जाईल आणि पूर्ण वन साईड बॉडी पूर्ण खराब होऊन जाईल. दुपारी झोपलो तर सर डोळा लागला होता. स्वामी म्हणले काहीच नाही होणार, फक्त आम्ही एक वायू खाऊन टाकणार. आणि माझ्या राईट साईड असं मारण्यासारखं झालं मला. सेम 2:15 वाजता माझी बायको बाहेर, डोळा वगैरे काहीच नाही केला, पण राईट साईडची पूर्ण बॉडी लकवा मारली होती. आणि ही गोष्ट मी काय केली माहिती आहे का, ते डॉक्टर जे मोठे आहेत ना, तिथे जे म्हणजे ट्रस्टी वगैरे त्यांना नाव सांगितले. ते म्हणले हां हे पैसे कमी करण्यासाठी स्वामीचं ढोंग करतोय म्हणले. ते खोटं सांगतोय म्हणलं, मॅडम नाही म्हणलं, तसं माझी इच्छा नाही आहे म्हणलं, मी खरं ते सांगतो म्हणून.
झाला असा विषय, मी जे स्वामींना उलट सुलट बोललो होतो ना, म्हणलं बघा स्वामींना असंच बोललंय. स्वामी म्हणले आम्ही वाचवलं, आता काय? म्हणलं काय स्वामी, काय नाही, रुबाब दाखवला रुबाब. म्हणलं काय करा स्वामी? भिक्षा मागत येणे. मग त्यावेळेस मी अक्कलकोटला पायी चालत अनवाणी पायी 250 किलोमीटर भिक्षा मागत अक्कलकोटला गेलो आणि बायको कोमामध्ये होती. बरं, मला जायला टोटल 11 ते 12 दिवस लागले होते. आणि ज्या वेळेस स्वामी समर्थांच्या मंदिराच्या अक्कलकोटची पायरी चढली त्यावेळेस मला त्याच ठिकाणी मला फोन आला की तुमची बायको कोम्यातनं बाहेर आली. नाही, सत्य बरं का, सत्य. ह्याची रेकॉर्ड प्रूफ देखील आहे. तर आणि मला फोन आला. मी म्हणलं स्वामींना, स्वामी हे काय चाललं नेमकं, म्हणजे काय करताय नेमकं तुम्ही? की मी तिथनं गेलो, परत आलो. डॉक्टरने सांगितलं तुमची बायको चालू शकणार नाही, हे म्हणजे जन्मापर्यंत चालू शकणार नाही. आणि डॉक्टर म्हणले की 6 महिने तिच्याकडे मुदत आहे. बस. मी स्वामींनी इथे गेलो मंदिरात आणि ओरडून म्हणलं, माझं ओरडणं व्हिडिओ, मी डायरेक्ट मंदिरात ओरडलं मी मोठ्याने. त्यामध्ये अशक्य शक्य तुम्ही करून दाखवलात, माझ्या आईने जीवनदान दिलात, आता तुमचं काम आहे तिला चालवणं, नाही तर जग तुम्हाला खोटं म्हणेल म्हणलं. मी बरोबर त्यांना पॉईंट मारून घेणार आलो आणि तेच मी बरोबर करून आलो. माझी जी आता अंजली आहे, चालते, स्वतः स्वयंपाक करते, सगळं करते, मला मारती पण, म्हणजे सगळं करते. असं आहे. फक्त स्वामी काय माहिती आहे का, अरे तू फक्त माझ्याकडं विश्वास टाक ना, बाकी मी सगळं सांभाळून घेतो. हा, पण एका गोष्टीमध्ये मी मध्ये पडणार नाही. कुठल्या? जन्म मृत्यूच्या. जसं माझे आईवडील गेले त्याच्यामध्ये मी नाही पडणार. हा जर वेळ आलीच, तुझं कार्य, काही कार्य लोकांच्या चांगल्यासाठी असेल तर तुझं मरणही वाचवेल. आत्ता झालं काय मी तुम्हाला सांग. जस्ट आताची माझी कार बाहेर जाऊन बघा, काच फुटलेली आहे माझ्या कारची. मी स्वामी समर्थ नामस्मरण करत येत होतो. अचानक माझं काम धुळ्यामध्ये होतं, अतिशय महत्त्वाचं काम धुळ्यामध्ये होतं. आणि मी म्हटलं की मनात आज गुरुवार आहे, काय करावं, कुठं जायचं धुळ्यामध्ये, तर मला काय माहिती नाही. दादाचं कोणाला, दादा लवकर इकडे, आपले सगळे स्वामी भक्त आहेत, तुम्ही या. मी काय म्हटलं माहिती आहे का, दादा जरा होत नाही असं वाटतंय हो म्हणलं मला. मी म्हणलं ठीक आहे. मग दादा म्हणजे नाही, जरा स्वामी दर्शन तरी घेऊन जावा. नाही जरा बघू म्हणलं काय होत आहे. 3दा मी नकार दिला त्याला. 3दा माझ्या गाडीवर करेक्ट 3 दगड पडले. 3दा नकार दिला, 3दा दगड पडले. फक्त मी फुटाचा राहिलो, कार फुटली. आणि बरोबर ते स्वामींचं चित्र आहे, दाखवतो. पुढे गेला चड्डा आमचा, ते स्वामींचं उरलेलं आहे ना ते काच फक्त फुटायचं, ते आणून दाखवा. स्वामी म्हणले मी तुलाही फोडू शकलो असतो, आगाऊपणा करायचं नाही, थांब दाखवतो तुला. सत्य बरं का. आणि सांगायचा उद्देश की आपण ज्यावेळेस स्वामींवर पूर्ण आपण आपला अधिकार टाकतो ना, त्यांचाही अधिकार आपल्यावर तसाच येतो. कसा सांगतो आता. तुम्ही जसं म्हणता ना, स्वामी माझी मदत करा, स्वामी माझी मदत करा, आपलं पण कर्तव्य अडचणीच्या काळामध्ये न घेता, जे कधी चांगल्या काळात पण श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ नाव घेणं. पेपर आहे उद्या, पास होईल का माहीत नाही, चला श्री स्वामी समर्थ नाही चालत. त्याच्या अगोदर पण आपलं कार्य करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये कोणाला काही अडचणी आहेत, कोणाला मुलबाळ होत नाही, कोणाची लेकरं ऐकत नाहीत, आपण लगेच स्वामीकडे येऊन सांगतो स्वामी हे बघा. पण जर तुमची पूर्वतयारी मजबूत असेल, नामस्मरणे बरीच ताकदीनं असेल, तर तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. आणि मी आता गाडी देताना 3 लोकांना घेऊन येणार होतो. जर ते 3 लोक गाडीच्या पाठीमागे असले असते, त्या तिघांचेही डोके फुटले असते. नशिबाने ते आले नाही. आणि स्वामींनी पण आलं नाही माहिती. स्वामी म्हणजे तुला धडा शिकवायचं, त्यांना नाही म्हणते. बघा ना किती छान पद्धतशीर तेवढंच काच उरलंय बघा. म्हणजे स्वामी म्हणजे बघ दिसतंय का. अहो माझं वाजवा माझ्या दुःखात आनंद आहे. कळलं का. म्हणजे आता मी म्हणायला पाहिजे का, अरे तुमच्या मंदिरात यालो तरी तुम्ही मला असं केलं. मी मूर्खपणा नाही केला. काय झालं माहितीये का, मला ज्यावेळेस भक्तीमध्ये मी कच्चा होतो तेव्हा त्यांना शिव्या घालायचो. ज्यावेळेस मला त्याची थेरी समजली की स्वामीची भक्ती काय सांगतो, तुम्हाला त्रास देणार, पण तुम्हाला काहीच होऊ देत नाही, ताकद आहे. मी काच फुटले येणाऱ्या टायमाला माहितीये का, स्वामींनी माझा कार्यक्रम केला म्हणलं. हे म्हणजे काय झालं, काच फुटली वा म्हणजे. म्हणजे एक लक्षात ठेवा, स्वामी हे आपली परीक्षा बघण्यात आपला कार्यक्रम करतात. कार्यक्रम म्हणजे काय, चेष्टा करतात, आपली चेष्टा नाही.
लगेच मला दादा म्हणले, दादा तुमच्या गाडीचं काच मी 2 मिनिटामध्ये मागवलेलं, टेन्शन घेऊ नका. माझं अर्धा टेन्शनच गेलं खाली. बरं, दगड कोणी मारला, काय मारला, महागड जाऊन बघितलो, एकही दगड दिसला नाही किंवा काहीच नाही. आणि मला भीती काय, गाडीत नव्हतं नाही, मला दगड कोणता मारायचं म्हणून गाडीत नव्हतं उतरलो नाही, फक्त पाठीपासून बघितलं. असं सांगण्याचा उद्देश एकच, स्वामींचा जो मार्ग आहे तो थोडासा वेदनादायक आहे. हे बघा, गोड बोलणारा व्यक्ती कधीही शुगर सारखा होऊन कधीही घातक होतो. पण स्वामी, ऐकलं ना स्वामीचं बोलणं कसं असतं. स्वामी कधी म्हणले का, काय रे बाळा काय झालं, नाही काय झालं, हे स्वामींचं बोलणं बरोबर का. तुम्ही कधी स्वामींना बरोबर काय म्हणा की स्वामी, ते काय स्वामी असले की म्हणत नाही स्वामी, तुम्ही प्रेमाने मला सांगा स्वामी. स्वामी का तुम्ही ठीक आहे, काय रे बाळा नाही, काय झालं, हे स्वामींचे शब्द आहेत. त्यांना प्रेमाने बोलणं म्हणजेच कणखर बोलणं. आणि जर तुम्हाला स्वप्नातून स्वामी म्हणले, अरे काय सारखं आमचं नामस्मरण करतोस रे, ओळखून घ्यायचं की आपली भक्ती खरोखर स्वामीपर्यंत चालली, अजून नामस्मरण वाढवावं. आता 3 प्रकार आहेत आपली भक्ती स्वामींची वाढवणं. एक नामस्मरण, दुसरं आपण जे पारायण वगैरे करतो किंवा ज्या गोष्टी आपण करतो, अध्याय 3 वाजतो किंवा इतर गोष्टी करतो, आणि सर्वात आणि अतिशय महत्वाचा अन्नदान. आता मी जर म्हणलं तुम्ही दररोज अन्नदान करा, तर काही लोकांची परिस्थिती नाही, बरोबर आहे. तुम्ही 1 चपाती स्वतःच्या कष्टाने करा, स्वतःच्या हाताने करा, ती गाईला किंवा गरीबाच्या पोटात खाऊ घाला. मी तुम्हाला वचन देतो, वचन म्हणतो बरं का, वचन. जर नाही स्वामी स्वप्नात येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवले तर हा आकाश नारायण करणार. मी तुम्हाला एवढं वचन देतो. फक्त तुम्ही तेवढंच करा, स्वामी नामस्मरण असेल, तुम्हाला जी आवडते ती भक्ती करा आणि अन्नदान नक्की करा. मी जे केलंय ते मी सांगतो. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये वेदना आणि त्रास हे आनंदाने झेला. जसं मी झेललं, माझी काच कुठं मी म्हणलं टेन्शन नाही, मला माहिती आहे भरून देणारे स्वामीच आहे. त्यामुळे ओके, चला श्री अजून काही असेल तर सांगा नक्की, मी आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.